भारतीय संघानं महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करून रचला इतिहास। भारताच्या कन्यांनी पहिल्यांदाच विश्वचषकाला गवसणी घातल्यामुळे आता एका नवीन विश्वविजेत्याचा उदय। अप्रतिम अष्टपैलू कामगिरीसाठी शेफाली वर्माला सामनावीराचा तर संपूर्ण स्पर्धेतल्या सातत्यपूर्ण कामगिरीकरता दीप्ती शर्माला मालिकावीराचा बहुमान। या ऐतिहासिक विजयानंतर महिला क्रिकेट संघावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव। राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह जनसामान्यांकडूनही खेळाडूंचं अभिनंदन। तंत्रज्ञानाचा केवळ ग्राहक नाही तर निर्माता आणि परिवर्तन घडवणारा शिल्पकार म्हणून भारताचा उदय। पंतप्रधानांचं विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषदेत प्रतिपादन। विरोधी पक्ष राज्यात फेक नरेटिव्ह पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचं राजकारण करत आहेत। भाजपा नेते आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची टीका। बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघा एक दिवस उरलेला असताना सर्वच पक्षाच्या नेत्यांची प्रचाराची रणधुमाळी। मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातले पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या टप्प्यातले सर्व प्रमुख अडथळे दूर, आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या, केंद्रीय मंत्री पियुष गोयल। अफगाणिस्तानमध्ये हिंदुकुश पर्वतराजीत 6.3 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप, अनेक घरांची पडझड। आणि राजस्थानमध्ये जोधपूर इथे झालेल्या रस्ते अपघातात 15 जणांचा मृत्यू, तर तेलंगणामध्ये रंगारेड्डी इथल्या अपघातात 17 जण मृत्युमुखी। पंतप्रधानांनी व्यक्त केलं दुःख। नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी आसावरी अमोल जहागीरदार